सुधारणा बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्य सध्या विविध परीक्षेच्या घोटाळ्यानं गाजतंय। रोज एक नवा परीक्षेचा घोटाळा समोर येतोय। पोलीस तपासात त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येते। यावर गणी म्हणजे राज्य परीक्षा मंडळाच्या अध्यक्षाकडून हा घोटाळा सुरू होता। सध्या हे घोटाळे पुढे जरी येत असले तरी असे घोटाळे किती वर्षांपासून सुरू आहेत, यात कोण कोण अडकले आहेत, घोटाळे करून किती विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवली, याचा वेध घेऊयात महाराष्ट्रात महाघोटाळा या स्पेशल शो मध्ये। राज्यात एकामागून एक असे 3 मोठ्या परीक्षेतले घोटाळे समोर आले। धक्कादायक म्हणजे या 3 पेपर फुटीची लिंक एक दुसऱ्याशी जोडली गेलेली आहे। राज्यात विविध पेपर फुटीचा महाघोटाळा कसा सुरू होता याचं धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतच्या हाती आलंय। परीक्षेतील पेपर फुटीचा सगळ्यात मोठा पुरावा घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय। ते एकूण तुमच्या हे सगळं ऐकलत तुम्ही की तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। पाहूयात न्यूज 18 लोकमतचा पेपर फुटीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। हॅलो, बोल ना दिलीप. प्रवीण. हम्म. 21ला म्हणलं टेस्ट सीईटीची. हा हा तुझे कोणी जर अगोदरही करता येते बरं का. अगोदर पण काम करता येतं म्हटलं. हा हा बिफोरच सेट करून घ्यायचं सगळं करायचं फास्ट. बर. हा, जर तसं नसन पॉसिबल होत तर नंतर पाहायचं. थोडं जसं पाहिजे तसं करू. बाकी काय तुला महाडाचे रेट सांगितले म्हणजे मी महाडाचे तुला रेट मागितले. तुला टाकले ना व्हॉट्सअपवर, तू व्हॉट्सअप पाहतो कधी? नाही टाकले. अरे काही येडा माणूस आहे का? तुझे 3-4 व्हॉट्सअप नंबरवर रेट टाकले, तू अजून पाहिले सुद्धा नाही. ह्या नंबरवर टाक बरं. काय कोणता? याच नंबरवर टाकले, तू व्हॉट्सअपच ओपन नाही तुझं येडे. नाही नाही, त्या 88 टाकलं का? ही एक्सक्लुझिव्ह ऑडिओ क्लिप ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। परीक्षेच्या पेपर फुटीचे रेट किती याचा खुलासा या ऑडिओ क्लिप मधून होतोय। तुझ्यात काय ते बघ, पहिले ते रेट जे ना जे त्याचे आबलिक केले म्हणजे त्यांनी आपल्याला कमी करून दिले, पुन्हा कमी करून रेट दिले. बर. आणि विशेष म्हणजे मी एडिट नाही काही नाही, तुला डायरेक्ट जसं आला तसंच स्क्रीनशॉट करून टाकलाय. तुझ्या लक्ष द्यायला पाहिजे काय आहे कसं आहे लक्षात. बर बर बर, एक काम कर ना. हा, ते मोबाईलला बहुतेक हे नाही पाहिजे. मी 2 हॉटस्पॉट बंद केलेले, तर मी दुसरा नंबर देतो, माझ्या व्हॉट्सअपवर टाक ना ते. माझी काहीच गलती आहे, माझं त्याच दिवशी टाकले मी, तुला चेक कर. मग आता मला दिसले नाही तर ते काय झालं असं मी पाहिलं नसेल तर ते पुन्हा येणार नाहीत ना, मला रिसिव्ह होणार नाही ते. रिसिव्ह झाले तुला, पण डबल टाकतो मी. सांग मला कोणता नंबर टाकू डबल. बरं, हे पेपर फुटीचं कांड इथंच थांबत नाही। एक नव्हे तर अशा अनेक ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागल्यात। त्यातून पेपर फुटीचं हे रॅकेट कसं चालतं याचं भयान वास्तव समोर आलंय। टीईटीच्या परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ग्रुप करण्याची जबाबदारी काही विद्यार्थ्यांवर देण्यात आली। विद्यार्थ्यांना कसं टार्गेट केलं जात होतं आणि रेट कसे ठरवले जात होते याची क्लिपही समोर आली आहे। हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। नाही नाही, याचं म्हणणं काय मला ते सांगा ना. रेट बद्दल म्हणणं आहे त्याचं, कशाबद्दल म्हणणं आहे, काय? ते एकच म्हणतोय सर, आपल्याला रिझल्ट नाही मिळाला त्याच्यामुळे लोकच काम करेनात. बरं, तसं पाहिलं तर आपण कोणालाच दिला नाही दादा. हा, त्यामुळे कोणाला नाही म्हणजे आपला ग्रुप तर आपण नाही तर मग कोणीच नाही ना महाराष्ट्रात. नाही, कोणीच नाही हे मला नाही माहिती. तर मला प्रूफ करून द्या. हो, कोणीच नाही महाराष्ट्रामध्ये. मग हा विषय आहे ना. मग भानगड काय? मग याच्यासाठी तो रेटसाठी लढत असेल. अहो, त्याला दिला ना कमी करून. आता मी अंकुश भाईना आम्ही दोघं जण औरंगाबादला गेलो, त्या दिवशी त्याला किती दिले तुम्ही करून? 1.5 करून द्याल त्याला 1.5. मला 20, कारण मला 20च घ्यायचे, पुढे बस झाले मला एवढे. बर, असं केलं मी त्याला. त्याच्यावरती तयार होईन तो काय म्हणतो मग आता याचा आधीचा रिझल्ट द्या, मग लोक कामाला लागतील ना, अर्ध्या रात्री कामाला उभे. अरे मला असं नसतंय सर. अशा अनेक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागल्यात। त्यातून पेपर फुटीचं रॅकेट कसं चालतं याचं वास्तव समोर येत आहे। पण ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर त्याची माहिती एजंट आणि विद्यार्थ्यांना लागली। त्यानंतर त्यांच्यात काय संभाषण झालं याची ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली आहे, तेही ऐका। तुम्ही दिलेली माहिती खरी ठरली म्हटलं. हा, पकडले का? पकडले. कुठं? ते नाही सांगता येणार आता. ओके, थँक्यू सर. हो, सगळे पकडले. खूप आभार. पण माझं नाव गुपित ठेवा. काळजी करू नका. तुमची रेकॉर्डिंग, तुमचे नाव कोणाला सांगितले नाही. आणि कुठेही पाठवू नका. त्या वाटल्यास डिलीट करा किंवा तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे. थोडं सावकाश राहा.
काही राहिलं तर माझ्या कळवा मला. हा, हो सर, माझ्या मुलींची शपथ आहे तुम्हाला, कारण आमचा जीवच घेतील ते हे. मी हं? तेच म्हणतो, लक्षात ठेवा. हा, हां, तुम्हाला हां, काही हां. वाटलं तर आम्हाला संपर्क करा. हा, हो, कॅश सहित पकडले का सर हे? पकडले, परीक्षा रद्दही झाली. म्हाडाची? हो ओके, थँक्यू सर. हो हो. सर, माझी खूप इच्छा होती, कारण मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मी एक विद्यार्थी आहे. एकूणच काय तर राज्यात पेपर फुटीचा खेळ कसा चालतो याचं भीषण वास्तव आम्ही उघडकीस आणतोय. पेपर फुटीतून वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे हात गुंतलेत. त्यामुळे भविष्यात आणखी मोठे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. पुढे आणखी कोण यात अडकतायत हेही पुढे येणार आहे. यात आणखी किती बडे मासे पकडले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. वैभव, खूप म्हणजे एक घोटाळा समोर आला, त्यातनं अजून 2 गोष्टी समोर आल्या आणि इतकं मोठं रॅकेट ज्याला आपण म्हणू शकतो ते समोर आलंय. या ऑडिओ क्लिप विषयी काय सांगाल? काय सध्याचं वातावरण आहे? सुवर्ण, हा तपास इथपर्यंतच थांबला असं नाही आहे. यापुढेही हा तपास जो आहे तो आणखी अनेक वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी जाणार आहे. यात जे अडकलेले आणखी मोठे मासे आहेत त्यांचा तपास सायबर पोलिसांना करावा लागेल. ज्या ऑडिओ क्लिप आपण ऐकल्या, या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती किंवा माहिती देणारी व्यक्ती ही याच नेक्ससमधली किंवा रॅकेटमधला एक व्यक्ती होता, ज्याच्याबरोबर वाद झाल्यानंतर तो बाजूला झालेला होता. आणि या सगळ्या प्रकारामध्ये हे सगळं घडत असताना त्याला याची जाणीव झाली, हे किती कुठल्या थराला हा सगळा प्रकार जो आहे तो चाललाय. त्यानंतर एक माहिती अधिकार कार्यकर्ते, त्यांच्याशी त्यानं संपर्क करायचा प्रयत्न केला. बरेच ठिकाणाहून हा सगळा प्रकार जो आहे तो पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्याच्यावर फारशी कारवाई होत नव्हती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही माहिती जी आहे, या ऑडिओ कॉलच्या रेकॉर्डिंग आपण ऐकल्यानंतर पूर्ण रेट जे आहेत ते रेट आपल्या लक्षामध्ये येतात. जवळपास 52 मिनिटांचं हे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, साधारण 1 तासाभराचं. आणि त्यानंतरही 8 मिनिटांचे, 3 मिनिटांचे अशा बऱ्याच ऑडिओ क्लिपिंग्स जे आहेत ज्याच्यामध्ये हा संपूर्ण प्रकार कशा पद्धतीने केला जातोय, क्लासेसचे संचालक कसे एजंट म्हणून काम करतायत, आणि जो प्रितेश देशमुख आहे तो कुठं कधी कसा पेपर घेऊन येणार आहे, तो पेपर कसा फोडला जाईल, त्याच्यात स्कॅनिंग कसं केलं जाईल, तुमचे रिझल्ट जे आहेत ते अपात्रचे पात्र कसे केले जातील, रिकाम्या उत्तरपत्रिका सोडल्यानंतर त्या कुठे कधी कशा लिहिल्या जातील, त्या कशा पद्धतीनं पुन्हा गठ्ठ्यामध्ये आणल्या जातील आणि निकालामध्ये तुम्ही पात्र व्हाल, या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ते या ऑडिओ क्लिपमध्ये होते. जवळपास 52 मिनिटांची ही ऑडिओ क्लिप आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडून किंवा परीक्षार्थींकडून पैसे जे आहेत ते वेगवेगळे घेतले जातात. अगदी 35,000 रुपयांपासून 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत हे सगळे रेट जे आहेत ते अगदी आरोग्य विभाग असेल, TET असेल किंवा म्हाडाची परीक्षा असेल, यांच्यामध्ये हे पैसे जे आहेत ते ठरलेले होते. वेगवेगळ्या पातळीवरती हे एजंट्स जे आहेत ते हे पैसे गोळा करत होते. तिथून परीक्षार्थी शोधायचे, त्यांना या अशा पद्धतीने पेपर देतो असं सांगायचं. पेपर देणाऱ्यांची जबाबदारी ही प्रितेश देशमुख किंवा GA सॉफ्टवेअर ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती परीक्षा संचलनाची, त्यांच्याकडनं हे पेपर लीक केले जायचे, त्याच ठिकाणी पैसे दिले जायचे आणि एका हॉलमध्ये या सगळ्या पेपरचं वाटप केलं जायचं. अशा अनेक या सगळ्या तपासाच्या कथा ज्या आहेत त्या चक्रावून टाकणार आहेत किंवा या फोन कॉल मधली माहिती. आणि जसं वैभव सुरुवातीलाच तू म्हणालास की हा तपास इथेच थांबणार नाहीये, तर अशाच पद्धतीने चौकशी तपास सगळा सुरू राहील. तुर्तास वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. राज्यात पेपर फुटीच्या कांडाची 3 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. वैद्यकीय परीक्षेतील पेपर फोडण्यात आल्याचं आधी समोर आलं, त्यानंतर म्हाडाचे पेपर फुटल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. म्हाडा पेपर फुटीचा शोध घेण्याकरता गेलेल्या पुणे पोलिसांना शिक्षक भरतीसाठी राबवण्यात आलेल्या TET पेपरमध्येही घोटाळा असल्याचं निदर्शनास आलं. त्याचा आणखी तपास केल्यानंतर राज्य परीक्षा मंडळाचा अध्यक्षच यात गुंतला असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. पण याच GA कन्सल्टन्सीनं किंवा याच कंपनीनं या आधी सुद्धा म्हणजे मागच्या 6 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या स्तराच्या सरकारी परीक्षांसाठीचं नियोजन केलेलं आहे. पेपर त्यांनी तयार केलेले आहेत.
तुम्ही राज्यातील पेपर फुटीचा महाघोटाळा पाहिला, पण हा घोटाळा कसा आणि कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे हे ऐकल्यावर तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पेपर फुटीचा मास्टरमाइंड राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे असल्याचं समोर आलंय. म्हणजे कुंपणच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. कारण परीक्षा विभागाचे अध्यक्ष पेपर फोडत असल्याचं समोर आलंय. पुणे सायबर सेलच्या हाती तुकाराम सुपेच्या विरोधात पुरावे लागलेले आहेत आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात सुपेचा सहभाग असल्याचं समोर आलंय. आता तुकाराम सुपे हा पोलिसांच्या हाती कसा लागला हेही पहा. म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रितीश देशमुख याच्या घरी झाडाझडती घेण्यात आली. त्यात सायबर सेलच्या हाती 2020 मध्ये टीईटी परीक्षेत अपात्र काही विद्यार्थ्यांची हॉल तिकीट लागली होती. दरम्यान टीईटी परीक्षेशी निगडीत असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेची पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. डिसेंबर पर्यंत तुकाराम सुपेला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. ही या घडीची महत्त्वाची बातमी. पेपर फुटीच्या प्रकरणातला मोठा कट नक्कीच उघडकीस आणणार असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलंय. पोलिसांनी अटक केलेल्या तुपे याच्याकडून तब्बल 90 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. तपासाबाबतची माहिती सायबर पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. आपल्यासोबत सायबर विभागाच्या उपायुक्त आहेत भाग्यश्री नवटके मॅम, त्यांना विचारूया. तुम्ही हा सगळा तपास सुरुवातीपासून करतायत, प्रचंड वेगवेगळे लीड्स आहेत ते या तपासामध्ये आलेत. सध्या तुकाराम सुपेच्या बाबतीमध्ये काय सांगाल, नेमकी कशा पद्धतीची त्यांची इन्व्हॉल्वमेंट होती? टीईटीची हीच एकमेव परीक्षा आहे की या आधीच्याही परीक्षा तुमच्या राडारवरती? तुकाराम सुपे हे परिषद आयुक्त म्हणून तिथे काम करतात. तर त्यांच्यावरती पण एक अध्यक्ष असतात, परंतु ओव्हरऑल तिथे त्यांनी आयुक्त यांनी काम बघण्याचं म्हणजे टेस्ट करणं, OMRचे चेकिंग करणं, रिझल्ट डिस्प्ले करणं याच्यामध्ये डायरेक्टली त्यांचा सहभाग आहे. तर त्यांच्याशीच जवळीक साधून अभिषेक सावरीकर ही IT डिपार्टमेंटमध्ये त्यांचं काम करते. ही प्रायव्हेट व्यक्ती आहे. आणि GA सॉफ्टवेअरचे जे मालक आहेत प्रितीश देशमुख, ह्या दोघांनी त्यांच्या थ्रू जे काही याच्यामध्ये OMR शीट मॅनेज करणं, फर्जी OMR शीट टाकणं आणि रिझल्ट जो आहे कम्प्लिटली अपात्रला पात्र दाखवून डिस्प्ले करणं, अशा प्रकारचा जो फ्रॉड आहे यांना सोबत घेऊन केला. तर सुपेंचा रोल हा इथे महत्त्वाचा आहे. असे किती विद्यार्थी आहेत जे अपात्र होते त्यांना पात्र केलेत आणि त्यांच्याकडून किती पैसे गोळा करण्यात आले? साधारणतः सरांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे CP सरांनी 35,000 ते 75,000, काही लोकांचे 1 लाख इथंपर्यंत ती रेंज जाते. अजून विद्यार्थ्यांशी जर संपर्क केला आम्ही तर त्या पुढच्या बाबी स्पष्ट होतील. 700-900 विद्यार्थी असण्याची शक्यता आहे, पण बाकीचा मोठा आकडा जो आहे तो तपासानंतर समोर येऊ शकतो. केवळ हाच एक विषय असं नाही आहे, तर GA सॉफ्टवेअर हे 3 महिने सस्पेंड होते किंवा ब्लॅकलिस्टेड होती शिक्षण विभागानं. जे तुम्ही सांगताय सुपेंच्या वरचे अधिकारी जे आहेत त्यांनी, जगताप जे होते त्यांनी त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं होतं. 3 महिने ते ब्लॅकलिस्ट होते. त्यानंतर त्यांचं सुपे यांनी त्यांना ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढलं. त्यासाठीही काही पैसे घेतले असं कळतंय. या दरम्यानच्या काळात परीक्षा आणि त्यांची टेंडर्स ही सातत्यानं फ्लोट केली जात होती. 25 ते 26 वेळा ही टेंडर्स फ्लोट झालेली होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कट दिसून येतो, तो GA सॉफ्टवेअरला या सगळ्या परीक्षांची वेगवेगळ्या विभागांची कामं देण्याचा. त्याचा आपला काही तपासाशी संबंध आहे का, किंवा आपण त्या दिशेनं हा तपास करणार आहोत का? याचं कारण जेवढ्या परीक्षा GA सॉफ्टवेअरनं घेतलेल्या आहेत या सगळ्या परीक्षांमध्ये काहीतरी घोळ झाल्याच्या तक्रारी आता समोर येतात. हे बघा, आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं की देर शुड नॉट बी एनी स्कोप फॉर अँटिसिपेशन. तर हा संपूर्णतः शिक्षण विभागाचा आणि जे टेंडर देतात त्यांचा विषय आहे. याच्यात आम्ही काहीही वाच्य करणं, कमेंट करणं हे योग्य राहणार नाही. आमच्या समक्ष जे IPCच्या दृष्टीने जे क्रिमिनल सेक्शन्स आहेत त्या दृष्टीने गोष्टी समोर येतात, तेवढाच आम्ही तपास करतो आणि तेवढ्याच गोष्टीचं पुढे FIR नोंदवल्या जातील. हा जो विषय आहे की ब्लॅकलिस्ट आणि नव्हते का होते का, त्या आमच्या समक्ष काही आलेल्या नाही आहेत किंवा आम्ही त्याच्यामध्ये काही आमचा इंटरेस्ट नाही. बरं, पोलीस भरतीसारखा विषय असेल, राज्यातले जवळपास 20 ठिकाणी GA सॉफ्टवेअरनं या परीक्षा संचालित केल्या होत्या पोलीस भरतीच्या. अगदी पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीणच्या या सगळ्या परीक्षा घेतल्या होत्या आणि त्याही याच्या परीक्षांमध्ये अशा पद्धतीचा गोंधळ झाला असण्याची शक्यता सांगितली जाते. तुमच्याकडं त्याबाबत काही माहिती आहे का, किंवा पोलिसांच्या भरतीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे काही तक्रार आहे का, आणि त्याचा तपास आपण करतोय का? आपण त्या दृष्टीनं सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तपासाची सुरुवात तिथूनच केलेली आहे.
ठीक आहे, म्हणजे इतरांचं करण्यापेक्षा पूर्वी आपण साफ केलं पाहिजे म्हणून. पण आम्हाला त्याच्यामध्ये अजून काही एव्हिडन्सेस समोर आलेले नाही आहेत. आम्ही परत इंट्रोगेशन करू, परंतु आत्तापर्यंत त्याच्यामध्ये काही म्हणजे कुठल्याही प्रकारचे एव्हिडन्स अजून तरी आमच्या समक्ष आलं नाही आहे. 500 पेक्षा अधिक शिक्षक हे बोगस भरती झाले असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचा तपास पुणे सायबर पोलिसांना करावा लागेल आणि GA सॉफ्टवेअरच्या पाठी नेमका आहे कोण, या सगळ्या विभागांच्या परीक्षांची कंत्राटं GA सॉफ्टवेअरला कशी मिळतात, हे सगळे कळीचे मुद्दे आहेत. याचंही उत्तर शोधणं अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साडे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. टीईटीच्या परीक्षार्थींना पात्र करण्याकरता 50 ते 1 लाख रुपये अंकुश हरकळ आणि संतोष हरकळ यांच्यामार्फत घेण्यात आले होते. सुमारे 4,20,00,000 रुपये जमा करण्यात आले होते. पैसे घेतलेल्या विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आलं. पैसे वाटून ते एकमेकांमध्ये घेतले गेले. डिपॉझिट्स पण सापडलेले आहेत आणि मोडस ऑपरंडी असं होती की जे एक्झामिनेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते GS सॉफ्टवेअरनं देण्यात आली होता आणि एक्झामिनेशन घेतल्यानंतर काही कॅन्डिडेट्सला त्यांनी सांगायचं आहे की तुम्ही OMR शीट लिहू नका आणि स्कॅनिंगच्या वेळी तो OMR शीटमध्ये एंट्री करायचे. त्याशिवाय जर कोणी राहून गेला असेल तर नंतर त्यांना सांगायचे तुम्ही री करेक्शनसाठी द्या, रीचेकसाठी द्या आणि त्यावेळी ते गोंधळ करायचे आणि त्याप्रमाणे सध्याच्या काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 लोकांना अरेस्ट करून पुढील तपास चालू आहे. GS सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे याविषयी त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त असलेले तुकाराम सुपे यांना पोलिसांनी अटक केली. TET 2019च्या परीक्षेमध्ये जे अपात्र विद्यार्थी त्यांनी पात्र केलेले होते त्यापोटी जवळपास 4.5 कोटी रुपये त्यांनी गोळा केलेले होते त्यांच्या हस्तकांकरवी, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर मुळात ज्या GA सॉफ्टवेअरच्या नावानं हे सगळं घडलं किंवा या सगळ्या गडबडी घडल्यात, या GA सॉफ्टवेअरला ब्लॅकलिस्ट करणारे या शिक्षण विभागातले अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे, ज्यांनी GA सॉफ्टवेअरला ब्लॅकलिस्ट केलेलं होतं. त्यांनी ब्लॅकलिस्ट केलेलं असताना त्यानंतर याच तुकाराम सुपेंनी, ज्यांना पोलिसांनी अटक केली, त्यांनी त्यांना ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढलेलं होतं. नेमकं काय झालं होतं ते आपण अध्यक्षांनाच विचारूया. सर, नेमकं काय झालेलं होतं म्हणून तुम्ही GA सॉफ्टवेअरला ब्लॅकलिस्ट केलं? त्याला काही कारणं तुम्ही दिलेली असतील आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकलिस्टमधून कधी काढण्यात आलं? हां, तर GA सॉफ्टवेअर यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे देण्यात आलेल्या परीक्षांमध्ये त्यांच्याकडून चुका झालेल्या होत्या आणि त्या चुका मोठ्या प्रमाणामध्ये जानेवारी 20च्या परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुका झालेल्या असल्यामुळे त्यांना मे 2020मध्ये तत्कालीन कार्यकारिणी परिषदेच्या ठरावाद्वारे आम्ही त्यांना शोकॉज नोटीस देण्यात आली. नमस्कार, मी सुवर्णा. या विशेष कार्यक्रमात स्वागत. पालघरमधल्या बोईसरची स्वदिच्छा साने गेल्या 19 दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. मुंबईत MBBSच्या परीक्षेसाठी आलेल्या स्वदिच्छाचा अजून तपास लागलेला नाही. मुंबई पोलिसांसमोर सध्या मोठं आव्हान उभं ठाकलंय. स्वदिच्छा साने ही पालघर जिल्ह्यातील बोईसरची विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. स्वदिच्छा 29 नोव्हेंबरला मुंबईत MBBSची परीक्षा देणार होती, मात्र तिने परीक्षा दिलीच नाही. वांद्र्या समुद्र किनाऱ्यावर स्वदिच्छाला शेवटचं पाहिलं गेलं होतं. पाहुयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांचा स्पेशल रिपोर्ट. मुंबई पोलिसांची उडाली झोप. पोलिसांच्या तपासाला यश मिळेना. MBBSची विद्यार्थिनी बेपत्ता. नेमकं घडलं तरी काय? कुठे गेली असेल स्वदिच्छा? मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ही पोस्टर्स लागली आहेत. या पोस्टरमधील स्वदिच्छा साने ही MBBSची विद्यार्थिनी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली आहे. 29 नोव्हेंबरला स्वदिच्छा मुंबईतल्या वांद्र्यामध्ये MBBSच्या परीक्षेसाठी आली होती, मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. स्वदिच्छा घरी परतली नसल्यानं पालघरमधील बोईसर शहरात राहणाऱ्या तिच्या आई वडिलांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये.
माझी सदिच्छा कुठे आहे हे कोणी सांगेल का, असा सवाल तिचे आई वडील विचारतायत. बस न खाणं न पिणं काही न, रात्री झोप लागत डोळ्याला, सतत तिची आठवण करून रडत असतात. म्हणून जेवढ्या लवकर तपास होईल तेवढ्या लवकर बरं होईल, अशी आमची मुलगी लवकर घरी येऊ दे परत. अभ्यासामध्ये देखील हुशार. हा, फार हुशार. स्वतःच्या मेहनतीवरती एवढ्या पुढे गेले, शिक्षण घेतलेलं आहे, MBBS पर्यंत पोचलेले आहे. ना तिला कोणी कधी मदत केली ना कोणाकडून घेतली तिने, स्वतःच्या हिमतीवर एवढं शिक्षण घेतलंय. सदिच्छाचे वडील मनीष साने हे पत्रकार आहेत. त्यांची मुलगी MBBSच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. सदिच्छा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. परिश्रमपूर्वक अभ्यास करून ती MBBSचं शिक्षण घेत होती. शिक्षण घेत असताना तिनं अनेक पारितोषिकं मिळवली. घरात नजर जाईल तिथे सदिच्छानं मिळवलेली बक्षिसं पाहायला मिळतात. सदिच्छाची ही पारितोषिकं पाहून अभिमान वाटत होता. मात्र आता हीच पारितोषिके पाहून तिच्या वडिलांना अश्रू अनावर होत आहे. माझी मुलगी मिसिंग झाली हे मला जे हॉस्पिटलमधून 5:45 वाजता फोन आला का तुमची मुलगी आज एक्झामला आलेली नाही आहे. माझ्या मुलीने जे काही अपडेटेशन दिलं, ती जाताना परीक्षेला तिला वेळ झालेला आहे, ते CCTV फुटेजच्या पोलिसांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने तंतोतंत जुळते. दुपारी 1:39ला तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे. लास्टचं कॉन्टॅक्ट तिने माझ्या बहिणीला केलेलं आहे. 4 फोन जे झालेले आहेत ते माझ्या घरीच झालेले आहेत त्या दिवशी. 2 आणि व्हॉट्सअप मेसेज तिच्या मैत्रिणीला गेलेले आहेत का मी कुठे आहे, काय आहे ते, मी येते कशी आहे ते. एवढं ते पोलिसांनी तपास केलेला आहे, त्यांना माहिती आहे काय आहे ते. 29 नोव्हेंबरला मुंबईत आलेली सदिच्छा घरी परतलीच नाही. सदिच्छा अभिनेता शाहरुख खानच्या बंगल्यासमोरील बीचवर शेवटची दिसली होती. याच बीचवर तिने मितू सिंग नावाच्या एका लाईफ गार्ड सोबत 29 तारखेच्या रात्री 12:30 ते पहाटे 4 पर्यंत गप्पा मारल्या होत्या. मात्र त्यानंतर सदिच्छा कुठेच दिसली नाही. मुंबईतील बांद्रामधील बँडस्टँडजवळ शाहरुख खानच्या घरासमोरच जो समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्यावर 8:30ला आलेली सदिच्छा जी आहे ती बराच काळ इथं फिरत होती. 12:30 दरम्यान मितू जैन नावाच्या तिथे एक मुलगा आहे, त्याचं किचन आहे, तो लाईफगार्डचं काम देखील करतो. त्याच्या किचनवरती गेली, त्याने त्याच्याशी चर्चा केली आणि ती म्हटली मी तिकडेच आहे, जवळच बसते, तिथून मला काय लागलं तर तुमचा नंबर घेते मी, मला तुम्ही जेवायला तिथे पाठवा म्हणून, काय खायला पाठवा म्हणून. आणि येऊन सरळ ती खालून इथून अशी आली आणि या दगडावर बसली. आणि त्यावेळी मितू सिंग नावाचा जो तिथला लाईफगार्ड आणि जो तिथं त्याचं किचन आहे, तो जे स्वतः छोटे हॉटेल चालवतो, तो आला, आपल्यासोबत आहे तो. यहाँ से वो कहाँ पे आई और क्या बातचीत हुई? वॉचमैन ने को टॉर्च मारा था. हाँ, वो वहाँ से चल के जब यहाँ से आ रहे थे तो यहाँ से वो नीचे की तरफ से आके ये वाले पत्थर पे आके बैठी थी और मैंने वहाँ से देखा तो मैं ऐसे ऊपर से आया और उससे आके बात कर रहा था. मेरा फेस ऐसा था और वो ऐसे नीचे बैठी थी. उसने बोला कि नहीं ये जगह मेरे लिए कॉमन है तो मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है. मेरा ठीक है आप बैठो, कोई प्रॉब्लम नहीं है. और वो बातें हुई बहुत सारी. उसके बाद करीबन 2 के बाद शायद 2, 2:30, 3 बजे मेरे को ऐसे पीछे से ये जो होटल बंद है, ये ग्राउंड है, वहाँ के वॉचमैन ने मेरे फेस पे टॉर्च भी मारा. तो मैंने उसकी तरफ देखा तो मेरे पर करीबन 10, 12, 15 सेकेंड तक उसने टॉर्च ऑन रखा था. तो मैंने उसने मारा, फिर वो चला गया. उसके बाद फिर वो चला जाने के बाद फिर मैं भी थोड़ी टाइम के बाद यहाँ से उसने बोला आत्मा चिंतन करना है बैठ के, तो वो अकेली बैठी और मैं निकल गया. और यहाँ पे क्या होता है ना, करीबन 3:30 बजे मैं गया, 3:30, पौने 4 बजे गया, अगर जो भी टाइम था. उसके बाद बोट शुरू हो जाती है, यहाँ से बोट जाती है मच्छी पकड़ने के लिए. और यहाँ के जो लोग हैं वो यहाँ पे वॉशरूम के लिए इस तरफ आना शुरू हो जाते हैं. तो सुबह हो जाती है, ऑलमोस्ट उजाला हो जाता है. यहाँ पे उजाला जल्दी होती है, 3, 4, 4:30 बजे उजाला हो जाता है. तो वो आना जाना शुरू हो जाता है. तो मेरे को बिल्कुल सेफ़ लगा. और पानी, ये जो अभी पानी है, ये पानी इसके भी नीचे था. तो ऐसे सुसाइड वगैरह का कोई चान्स था ही नहीं या कहीं. हाच एक मुद्दा आहे की इथं बराच वेळ ती मुलगी बसली होती. हा मिथू ती अशी चर्चा करत होता. त्याचं म्हणणं आहे की तिने काही करू नये, म्हणजे आत्महत्या करू नये करता तो तिच्याशी गप्पा मारत होता, कारण तो लाईफगार्डचं काम देखील करतोय. पण या सगळ्या घडामोडीनंतरच ती सदिच्छा जी आहे ती बेपत्ता झालेली आहे. तिचा अजूनही कुठंच ठांगपत्ता लागत नाही आहे. सदिच्छाने या लाईफगार्ड सोबत गप्पा मारल्या होत्या. ही माहिती स्वतः त्या लाईफगार्डनं पोलिसांना सांगितली. एवढंच नाही तर त्याने सदिच्छा सोबत सेल्फी देखील काढले होते. ते सेल्फी त्यानं पोलिसांना दिलेत. मात्र यामुळेच सदिच्छाच्या कुटुंबियांचा मितू सिंग यांच्यावर संशय. त्यानुसार पोलिसांनी मितूची कसून चौकशी केली, पण त्या चौकशीतून काहीच हाती न लागल्यानं पोलिसांनी मितूला सोडून दिलं. मात्र प्रश्न अजूनही कायम आहे.
स्वदिच्छा आहे तरी कुठे, ज्याचं उत्तर 18 दिवस झाले तरी कोणालाच मिळत नाहीये. पालघरहून विजय राऊतसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. स्वदिच्छा साने कुठे आहे याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. स्वदिच्छाचा शोध घेण्याकरता विशेष टीम सुद्धा बनवली गेली आहे. स्वदिच्छाचा शोध घेण्याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यंत्रणांचा वापर केला जातोय, पण अजूनही पोलिसांच्या तपासाला यश आलेलं नाही. परिणामी अनेक प्रश्न निर्माण झालेत. पालघरच्या बोईसरमधील MBBSची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने अचानक बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पालघर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. मात्र स्वदिच्छा मुंबईतील शाहरुख खानच्या बंगल्यासमोरील बीचवर दिसल्यानं या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत. तक्रार आल्यानंतर वांद्रे पोलिसांनी बीचवर तपास करत मितू सिंगला ताब्यात घेतलं होतं. 29 नोव्हेंबरच्या दिवशी MBBSची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने ही MBBSच्या परीक्षेकरता लोकल ट्रेन पकडून निघाली. याबाबत तिने घरी फोन करून देखील सांगितलं. मध्येच पुन्हा तिनं एक घरी फोन केला आणि आपण चुकीच्या रेल्वे स्थानकावरती म्हणजेच अंधेरी रेल्वे स्थानकावरती उतरलो आहोत अशी माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर स्वदिच्छा साने हिचा फोन लागला नाही. स्वदिच्छा 29 तारखेच्या आधी कुठे गेली होती, तिने कोणाला फोन केले होते, तिच्या संपर्कात कोण होतं, ही सर्व माहिती पोलिसांनी काढली. आता मुंबई क्राईम ब्रांच देखील तपास करते. मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करतात. तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे झालेत. परीक्षेला जाते म्हणून सदिच्छाने घरी फोन केला. ती परीक्षेला गेली असं तिने सांगितलं. त्यानंतर आपण चुकीच्या रेल्वे स्थानकावरती उतरलो आहोत ही माहिती देखील तिनं फोन करून घरच्यांना दिली. पण सर्वात धक्कादायक म्हणजे सदिच्छा साने ही त्या दिवशी परीक्षेला गेलीच नव्हती. हे पोलीस तपासामध्ये उघड झालंय. स्वदिच्छा जर परीक्षेला गेलीच नव्हती तर मग तिने घरच्यांना फोन करून परीक्षेला जात असल्याचं आणि चुकीच्या रेल्वे स्थानकावर उतरल्याचं का सांगितलं? यामुळं अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. स्वदिच्छा सोबत काही विपरीत घडलं की ती स्वतःहून कुठे निघून गेली आहे? जर ती निघून गेली असेल तर का गेली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. स्वदिच्छा जेव्हा समोर येईल तेव्हाच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. स्वदिच्छा साने 29 नोव्हेंबरच्या रात्री वांद्रे बँडस्टँडवर आली होती. त्यावेळी तिची तिथल्या लाईफगार्ड सोबत भेट झाली. त्यांनी समुद्र किनाऱ्यावर गप्पा सुद्धा मारल्या. दोघांमध्ये काय बोलणं झालं हे जाणून घेण्याकरता लाईफगार्ड मितू सिंग याच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. रात्री 12:30 ते 3 दरम्यान एक मितू सिंग नावाचा मुलगा जो आहे तो तिला भेटला. तो लाईफगार्ड होता इथला आणि तिनं काही करू नये म्हणून तो सतत तिच्यासोबत होता असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर ती अचानक गायब झाली. ती इथं का आली होती, तिनं त्याच्यासोबत 3 तासामध्ये काय गप्पा मारल्या हे सगळं आपण जाणून घेऊयात. याच्याकरता स्वतः मितू सिंग आपल्यासोबत आहेत. मितू, आप जब यहाँ पे आप मुझे पहले बताओ आप यहाँ पे कितने सालों से रहते हो? मैं यहाँ पे 91 से रह रहा हूँ. मेरा जन्म गांव में हुआ बट उसके बाद मैं यहीं पे आ गया हूँ. तो 91 से यहीं पे हूँ सर. और क्या काम करते हो आप यहाँ पे? आपका एग्जैक्टली काम क्या है और साइड बिजनेस क्या है? मेरा हाउसकीपिंग का बिजनेस है और मैं ये किचन चला रहा हूँ. अभी रिसेंट स्टार्ट हुआ है, 2 महीना हुआ, तो ये किचन भी स्टार्ट किया है. स्वदिच्छा नाम की एक लड़की थी जो पालघर से आई थी. राइट. पुलिस रिकॉर्ड में ऐसा है या फिर आपने ही बताया अभी कि वो यहाँ से 29 तारीख को रात को जा रही थी, आपको मिली, और क्या यहाँ पे एग्जैक्टली हुआ कि आप कितने देर उसके साथ थे और क्यों आपने उनसे बात किया, उसने आपसे बात की? राइट. वो यहाँ से जा रही थी. मैंने उसको करीबन 8 साढ़े 8 बजे भी देखा था. तो उसके बाद वो ऐसे ही पास हो रही थी, घूम रही थी, तो हमने इतना ध्यान नहीं दिया. उसके बाद करीबन 12 साढ़े 12 बजे वो मेरे किचन पे आई और उसने मेनू चेक किया और उसने बोला नहीं कुछ खाना नहीं है, लेकिन उसने नंबर लिया था मेनू के ऊपर जो लिखा हुआ था. उसने बोला कुछ ऑर्डर होगा तो बताऊँगी. तो उसके बाद वो स्ट्रेट वो पत्थर के पास वो जो दिख रहा है आपको कॉर्नर, वहाँ पे वो गई और उसके बाद मैं उसके पीछे गया. मतलब इतना पानी तभी ज़्यादा था तो मैंने बोला उस तरफ क्यों जा रही है, क्योंकि उस तरफ कैसा है पानी थोड़ा ज़्यादा हो जाता है, कभी कुछ प्रॉब्लम नहीं हो, तो इसलिए मैं उसके पीछे गया. तो मैं ऊपर की तरफ से गया और वो नीचे से आप उसके पीछे क्यों गए? क्योंकि पानी ज़्यादा था, पानी ज़्यादा और था, आप लाइफ गार्ड भी हो. लाइफ गार्ड भी हूँ और पानी ज़्यादा भी था और वो उस तरफ कोई होता नहीं है उस टाइम पे, क्योंकि वो घर बहुत नज़दीक है, मतलब जैसे 10 मीटर की दूरी पे घर है, लेकिन वो ज़्यादा टाइम 12 साढ़े 12 बज रहा था. तो मैं सोचा कि क्यों जा रही है उधर, तो देखने के लिए मैं उस तरफ गया. उसके बाद उस तरफ गया तो उससे बात किया. मैंने बोला आप यहाँ क्या कर रहे हो,
आप मतलब कुछ प्रॉब्लम है आपको, कुछ यहाँ आके बैठ रहे हो, सुसाइड वगैरह, मैंने ये पूछा भी, ये वर्ड थे मेरे कि आप सुसाइड वगैरह कुछ करने आए? बोले नहीं मैं MBBS स्टूडेंट हूँ, मैं डॉक्टर हूँ, तो ये सब चीज़ें मेरे दिमाग में भी नहीं आती है सुसाइड, क्योंकि मुझे पता है कि सुसाइड में पेन कितना होता है ये वो। तो बहुत अच्छे से बात कर रही थी, तो मैंने उनको बोला अगर कोई प्रॉब्लम है तो बताओ, आप लाइट में जाके बैठ सकते हो। तो उसने बोला नहीं मैं हमेशा यहाँ आती हूँ, महीने में 2 बार आती हूँ मेरे फ्रेंड्स लोगों के साथ, तो ये जगह मेरे लिए बहुत कॉमन है। वो यहाँ जाती थी, वर्सोवा बीच जाती थी, माहिम बीच और दादर बीच, ये 4 बीच का उसने नाम लिया था कि मैं यहाँ पे आती हूँ। उसके बाद फिर और बातें हुई, उसने मुझे उसकी फ़ीस कितना है, 3 से 4 हज़ार फ़ीस है उसका, उसके घर पे बुआ है, भाई है, उनका फ़ोटो बताया उसने मुझे, फिर उसका बॉयफ्रेंड है उसका फ़ोटो बताया था। और उसने मुझे ये वर्ड बोले थे कि मेरा बॉयफ्रेंड 3 साढ़े 3 बजे मुझे मिलने आने वाला है, उसका शिफ्ट ख़त्म होगा बॉयफ्रेंड का। तो मैंने बोला ठीक है आप बैठो, तो और भी बातें हुई उसके साथ। उसके बाद फिर मैंने करीबन 2-2:30 बजे उसके साथ एक फ़ोटो भी निकाला था, 4 फोटोग्राफ निकाले थे। यही चीज़ है कि एक तो लड़की अकेली है, हाँ रात को 12:30 बजे यहाँ पे आई है, राइट। आप उसके पास गए, अभी आप बता रहे कि आप लाइफ गार्ड हो, अंधेरा था यहाँ पे, पानी ऊपर आ रहा था, तो उस कहीं ना कहीं वो जान ना दे, इसलिए आप एक प्रिकॉशन करके उसके पास गए थे। उस दौरान जो आपकी बातचीत हुई आपने बताया, राइट। कुछ डिप्रेशन में लग रही थी वो, या फिर ऐसा 1% कुछ सुसाइड का या कुछ बातचीत हुई थी? नहीं 1% का भी डिप्रेशन नहीं लिख रहा था, ऐसा बिल्कुल भी लग नहीं रहा था कि वो मिसिंग है या घर से भाग के आई है। मुझे तो लगा स्टूडेंट, अभी डॉक्टर्स का क्या होता है, वो रात भर दिन भर काम करते हैं, उसके बाद आके अकेले बैठना पसंद है उसको। तो उसने बोला कि मुझे अकेले, उसने एक वर्ड का इस्तेमाल किया था, मुझे अकेले बैठने का कुछ बोलते हैं उसने वर्ड, मुझे अभी, हाँ मंथन नहीं, और कुछ वर्ड बोला था उसने, आत्मचिंतन। उसने बोला मुझे आत्मचिंतन करना है, तो मैंने बोला आत्मचिंतन मतलब, तो उसने बोला कि पूरे दिन में जो हुआ है वो रिकलेक्ट करने को आत्मचिंतन बोलते हैं, तो मुझे यहाँ आके शांति मिलती है, तो मैं यहाँ हमेशा आती हूँ। सेल्फी क्यों लिया आपने? क्योंकि मैं बताता हूँ। लड़की थी, अकेली थी, आपने उनसे बात किया, ज़्यादातर आपको पता है कि मुंबई में जो घटनाएं घटती है, राइट। तो ये सब होना लाजमी है, क्योंकि ये सब होता है मुंबई में, राइट। तो ये कहीं हो ना, इसलिए सेल्फी ली थी, या मैंने- क्या रीज़न क्या था सेल्फी लेने का? मैंने सेल्फी लिया, मैंने उसको बोला कैन आई टेक अ पिक्चर विथ यू। तो क्या होता है ना कभी कभी कि कोई अगर मिसिंग है या कोई किसी को ढूंढने आया, तो मैं बता सकता हूँ कि हाँ ये लड़की यहाँ पे थी 3 बजे तक, 3:30 बजे तक। बस मेरा यही कारण था, क्योंकि क्या होता है कभी कोई ढूंढने आया तो उनको क्लू तो मिले कि हाँ यहाँ पे थी या नहीं थी, नहीं तो लोग ढूंढते रह जाते हैं। तो मैंने फ़ोटो लिया मेरी सेफ्टी के लिए भी कि हाँ तो ये फोटो दिखा सकते हैं आप? नहीं, मेरा फ़ोन पुलिस के पास है अभी, तो मेरा फ़ोन पुलिस के पास है, तो उनने कुछ प्रॉप के हिसाब से लिया हुआ है, तो पिछले 10-12 दिन से उनके पास ही है मेरा फ़ोन। म्हणजे वाळवंटात सुई शोधण्यासारखं हे काम आहे, मुंबई पोलिसांना हे चॅलेंजिंग काम आहे, पण मग मुंबई पोलिसांची स्कॉटलँड यार्डची तुलना केली जाते, ती का केली जाते हा देखील प्रश्न जो आहे तो सामान्य माणसं विचारत आहेत। हे खरंच एक अकल्पित आहे किंवा न समजणारं आहे की एक मुलगी अचानकरित्या गायब कुठे होते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। स्वदिच्छा सानेचं इंस्टाग्राम अकाउंट सुरू आहे, त्यामुळे पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। जर स्वदिच्छा बेपत्ता आहे, तिचा मोबाईल बंद आहे, तर मग अशा परिस्थितीत तिचं इंस्टाग्राम अकाउंट कोण ऑपरेट करताय याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। 29 नोव्हेंबरपासून स्वदिच्छा साने ही रहस्यमयरित्या बेपत्ता आहे, पण ती नेमकी कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणालाच मिळालं नाही आहे। मुंबई पोलीस म्हणजेच मुंबई पोलिसांचे बँड्रा पोलीस, त्याच पद्धतीनं मुंबई क्राईम ब्रांच यांच्या विविध टीम स्वदिच्छा सानेला शोधत आहेत। या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे, ती म्हणजे स्वदिच्छा सानेचा मोबाईल 29 नोव्हेंबरपासून बंद आहे, पण असं असून देखील स्वदिच्छाचं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवरील जे स्वदिच्छा साने नावाचं हे जे अकाउंट आहे, हे अकाउंट अजूनही ऑपरेट आहे। म्हणजे हे अकाउंट नेमकं कोण ऑपरेट करतं, यामध्ये कोण माहिती सगळं टाकतं आहे, याबद्दल प्रश्न जो आहे तो पोलिसांना, याचबरोबरीनं तिच्या कुटुंबियांना आणि तिच्याशी शेवटी तिला जो भेटला होता मितू सिंग, जो लाईफगार्ड आहे, या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे। कारण का या सर्वांचं म्हणणं आहे की हे जे फॉलोअर्स आहेत स्वदिच्छा सानेचे, हे फॉलोअर्स 3 ने वाढलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं जे फॉलोईंग आहेत ते देखील 4 ते 5 या संख्येने वाढलेले आहेत। याचा अर्थ जर इंस्टाग्रामवरती आपण कोणालाही रिक्वेस्ट पाठवली फॉलो करण्याची, ज्याचं अकाउंट आहे त्याने ही रिक्वेस्ट जी आहे ती जोपर्यंत ॲक्सेप्ट केली नाही किंवा ॲक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं अकाउंट जे आहे किंवा तुम्हाला जो फॉलोईंग किंवा फॉलोअर्स नंबर जे आहेत ते वाढताना दिसत नाहीत। आणि हेच कारण आहे की अजूनही
पोलिसांना, घरच्यांना आणि मितू सिंग जो लाईफगार्ड आहे या तिघांनाही शंका आहे की कुठेतरी आहे आणि ती तिचं सोशल मीडिया अकाउंट ऑपरेट करते. खरं तर सदिच्छा साने ही सापडत नाही आहे, ती ट्रेस होत नाही आहे, ती नॉट रिचेबल आहे. हे सर्व असताना तिचं इंस्टाग्राम अकाउंट ऑपरेट कोण करतं आहे हा एक मोठा प्रश्न तपास यंत्रणांना पडलेला आहे. या सगळ्यामागे नेमकं कोण आहे याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो आहोत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, अपडेट्स पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा.